विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा आपले सर्वांचे कॅटलिस्ट केमिस्ट्री या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे. आणि आज आपण घेऊन आलेलो आहे एक नवीन टॉपिक, IUPAC नॉमेनक्लेचर. 10वीचे विद्यार्थी असतील किंवा 11वी आणि 12वीचे विद्यार्थी असतील तर दोन्ही क्लाससाठी 11वी 12वीसाठी आणि 10वीसाठी हा एकदम इम्पॉर्टंट टॉपिक आहे. आणि प्रत्येक वेळेस जवळपास यावर क्वेश्चन विचारले जातात. 10वीचे जे काही कार्बन कंपाऊंड्स युनिट आहे तर त्या कार्बन कंपाऊंड्स मधला हा एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे, IUPAC नॉमेनक्लेचर है ना. IUPAC नॉमेनक्लेचर स्टैंड फॉर इंटरनेशनल यूनियन ऑफ प्युअर अँड अप्लाइड केमिस्ट्री. इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर अँड अप्लाइड केमिस्ट्री मीन्स IUPAC. आणि याच्यानुसार आपल्याला जे काही ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आहेत त्यांना नॉमेनक्लेचर द्यावं लागतं, तर त्याला आपण म्हणतो IUPAC नॉमेनक्लेचर. तर IUPAC नॉमेनक्लेचर हा 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी एकदम जबरदस्त टॉपिक आहे आणि सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक आहे. तर त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ काळजीपूर्वक लक्ष देऊन पहा. आणि हे जे IUPAC नॉमेनक्लेचरचे जे काही क्वेश्चन येणार आहेत, ओके, यामध्ये 100% तुम्ही मार्क घेऊ शकता. एकदम सोपा टॉपिक आहे. फक्त सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपले जे काही मित्र असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, त्यांच्यापर्यंत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आणि जे काही मी शेवटी तुम्हाला एक होमवर्क देणार आहे ते कमेंटमध्ये नक्की पूर्ण करून कमेंट करा. ओके, तर पहा आपला जो टॉपिक आहे तो आहे IUPAC नॉमेनक्लेचर. IUPAC नॉमेनक्लेचर. ओके, IUPAC नॉमेनक्लेचर. IUPAC नॉमेनक्लेचर. तर IUPAC नॉमेनक्लेचर मध्ये आपल्याला ज्यावेळेस नॉमेनक्लेचर द्यायचं तर त्यामध्ये दोन टाईपचे कंपाऊंड्स आहेत, सॅच्युरेटेड आणि अनसॅच्युरेटेड. म्हणजे तीन फॅमिली आहेत. ओके, अल्केन फॅमिली असेल, अल्किन फॅमिली असेल किंवा अल्काइन फॅमिली असेल. ओके, ANE, ENE आणि YNE. तसेच वेगवेगळे फंक्शनल ग्रुप आहे. म्हणजे 10वीच्या सिलेबस मध्ये जसे की कार्बोक्सिलिक ऍसिड असेल, अल्डिहाइड असेल, कीटोन असेल, अल्कोहोल असेल, अमाइन असेल, हे जे आहेत हे मेन कंपाऊंड्स आहेत. हे 5 कंपाऊंड्स तरी ऍटलिस्ट तुम्हाला आले पाहिजे. आणि या कंपाऊंडसाठी वेगवेगळे रूल या ठिकाणी आपण लावत असतो. तर सर्वात जास्त जी प्रायोरिटी आहे, आता ऍक्च्युली IUPAC नॉमेनक्लेचर देत असताना वेगवेगळे त्यामध्ये प्रायोरिटी आहेत. काही कंपाऊंड्सला त्याचा एक पर्टिक्युलर फॉर्मॅट आहे, तर तो फॉर्मॅट आपण या ठिकाणी पाहू. तर सर्वात पहिले IUPAC नॉमेनक्लेचरचा फॉर्मॅट पाहू. सर्वात पहिले असतं जे आपल्याला लिहावं लागतं नॉमेनक्लेचर मध्ये ते असतं प्रिफिक्स. ओके, सर्वात पहिले असतं प्रिफिक्स. त्याच्यानंतर असतं रूट वर्ड. एक रूट वर्ड असतो. ओके, रूट वर्ड असतो. त्यानंतर असतं प्रायमरी सफिक्स. त्यानंतर असतं प्रायमरी सफिक्स. ओके, आणि सगळ्यात शेवटी असतं सेकंडरी सफिक्स. सेकंडरी सफिक्स. तर या प्रत्येकाचा एक वेगळा रोल आहे IUPAC नॉमेनक्लेचर मध्ये. जसं की सर्वात पहिले प्रिफिक्स असतं, नंतर रूट वर्ड असतं, नंतर प्रायमरी सफिक्स असतं आणि सेकंडरी सफिक्स असतं. तर आपण एक एक्झाम्पल घेऊ आणि त्या माध्यमातून मी तुम्हाला यांचा प्रत्येकाचा काय रोल आहे ते सांगतो. तर पहा, CH3, CH डबल बॉन्ड C, OH, CH2, C डबल बॉन्ड O, OH. हे एक एक्झाम्पल आहे, फॉर एक्झाम्पल. ओके, आणि यामध्ये जर आपण पाहिलं तर यामध्ये दोन एक फंक्शनल ग्रुप दिलेले आहेत. म्हणजे एक हा फंक्शनल ग्रुप दिलेला आहे या ठिकाणी C डबल बॉन्ड O, OH. सेकंड दिलेला आहे हायड्रॉक्सी ग्रुप या ठिकाणी. ओके, आणि यामध्ये तसंच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर या ठिकाणी डबल बॉन्ड पण दिलेला आहे या दोन कार्बनवर. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर या ठिकाणी काय दिलेलं आहे रे, डबल बॉन्ड दिलेला आहे. ओके, तर या प्रत्येकाचा एक वेगळा रोल आहे. आता जर फॉर एक्झाम्पल या ठिकाणी ज्यावेळेस आपण IUPAC नॉमेनक्लेचर देतो त्यावेळेस एक प्रायोरिटी रूल येतो. म्हणजे सर्वात पहिले जी प्रायोरिटी देता तुम्ही ती देता फंक्शनल ग्रुपला. म्हणजे चेनला नंबरिंग द्यायचं असेल किंवा तुम्हाला एखाद्या कंपाऊंड्सला नाव द्यायचं असेल तर ते सेकंडरी सफिक्स कशासाठी वापरतात, प्रायमरी सफिक्स कशासाठी वापरतात, प्रिफिक्स कशासाठी वापरतात, रूट वर्डचा यूज काय, रूट वर्ड कोणते घेतात, कशानुसार घेतात, तर ते. तर सर्वात जास्त जी प्रायोरिटी असते ती फंक्शनल ग्रुपला असते. नंतर असते मल्टिपल बॉन्डला. मल्टिपल बॉन्ड मध्ये डबल बॉन्डला प्रायोरिटी जास्त असते. नंतर असते ट्रिपल बॉन्डला प्रायोरिटी आणि सर्वात कमी प्रायोरिटी असते सबस्टिट्यूएंट्सला किंवा साइड चेनला. ओके, तर आता या आपल्या स्ट्रक्चर मध्ये पहा, या स्ट्रक्चरचा आपण एक क्लासिफिकेशन करू IUPAC नॉमेनक्लेचर नुसार. तर या ठिकाणी आपण जर पाहिलं तर C डबल बॉन्ड OH आणि या ठिकाणी OH हे दोनही फंक्शनल ग्रुप आहेत. या ठिकाणी दोन फंक्शनल ग्रुप आहेत.
पण दोन पैकी कोणत्या तरी एकाच फंक्शनल ग्रुपला आपल्याला प्रायोरिटी द्यावी लागते. आता या फंक्शनल ग्रुपची पण एक प्रायोरिटी ठरलेली आहे. जसं की 10वीचे विद्यार्थी असतील तर 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी आपल्याकडे फक्त 5 फंक्शनल ग्रुप आहे. जसं कार्बोक्सिलिक ऍसिड आहे, अल्डिहाइड आहे, कीटोन आहे, अल्कोहोल आहे आणि अमाइन आहे. तर त्यामध्ये सर्वात जास्त जी प्रायोरिटी आहे ती आहे कार्बोक्सिलिक ऍसिडला. त्याच्यानंतरची प्रायोरिटी असते अल्डिहाइडला, नंतर कीटोनला, अल्कोहोलला आणि लास्टला अमाइनला. ओके, तर या ठिकाणी आपल्याकडे दोन फंक्शनल ग्रुप आहे, कार्बोक्सिलिक ऍसिड आहे आणि अल्कोहोल आहे. तर आपण जी प्रायोरिटी देतो, सर्वात जास्त जी प्रायोरिटी देतो ती देतो कार्बोक्सिलिक ऍसिडला. त्या ठिकाणी कार्बोक्सिलिक ऍसिडला हायर प्रायोरिटी द्यायची. आणि हा जो हायड्रॉक्सी ग्रुप आहे, या हायड्रॉक्सी ग्रुपला थोडीशी प्रायोरिटी त्याच्यापेक्षा कमी असते. मग आपण जो जास्त प्रायोरिटी कंपाऊंड्स आहे, ज्याला जास्त प्रायोरिटी आहे ज्या फंक्शनल ग्रुपला, त्याला आपण हायर प्रायोरिटी फंक्शनल ग्रुप कन्सिडर करतो आणि त्याला यूज करतो सेकंडरी सफिक्स साठी. ओके, म्हणजे या प्रत्येकाचे सफिक्स असतात. अल्कोहोलचे प्रिफिक्स वेगळे असतात, सफिक्स वेगळे असतात. ओके, तर ज्यावेळेस आपण आययुपीएससी नॉमेनक्लेचर देतो त्यावेळेस सफिक्स खूप इम्पॉर्टन्स आहे. तुम्हाला जो चार्ट मी लिहून दिलेला आहे, पाठ करायचं सांगितलेलं आहे 10वीच्या विद्यार्थ्यांना, तर त्या चार्टमध्ये तुम्हाला त्याचं रिप्रेझेंटेशन काय असतं, नाव काय असतं, त्याचं प्रिफिक्स काय असतं, सफिक्स काय असतं, हे ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर आपण ते या ठिकाणी यूज करू. सर्वात पहिले प्रिफिक्स असतं. प्रिफिक्स कशासाठी वापरतात, की ज्याला सर्वात कमी प्रायोरिटी असते, म्हणजे हा जो सबस्टिट्युएंट्स असतो किंवा जो साइड चेन मध्ये जातो, ओके, त्याला आपण काय यूज करतो, ऍज अ प्रिफिक्स. मग आता हा जो सर्वात पहिले झाला प्रिफिक्स झाला, की जो साइड चेन वाले कंपाऊंड जे त्यांच्यासाठी वापरला जातो. त्याच्यानंतर आहे रूट वर्ड, त्यानंतर आहे रूट वर्ड. तर हा रूट वर्ड जो आहे, हा रूट वर्ड कशासाठी घेतला जातो रे, जे काही कंपाऊंड्स आहेत, ओके, की ज्यावेळेस आपण त्या कंपाऊंड्स मधली एक चेन सिलेक्ट करतो, महत्वाची पॅरेंट चेन म्हणून आपण ज्याला पॅरेंट कन्सिडर करतो आणि ती चेन सिलेक्ट करतो, त्या चेनला आपण म्हणतो, त्या चेन मध्ये प्रेझेंट असलेल्या कार्बनला आपण म्हणतो रूट वर्ड. फॉर एक्झाम्पल, आपण या ठिकाणी एक चेन सिलेक्ट करणार आहोत. ओके, ही झाली आपली चेन इन्क्लुडिंग फंक्शनल ग्रुप कार्बन ऍटम. हा जो मेन फंक्शनल ग्रुपचा कार्बन आहे तो पण आपण त्या चेन मध्ये इन्क्लूड केला आणि एक चेन आपण सिलेक्ट केली. या चेन मध्ये जर आपण काउंटिंग केलं तर 1 2 3 4 आणि 5 किती कार्बन प्रेझेंट आहेत, 5 कार्बन. म्हणजे 5 कार्बन या चेन मध्ये इन्क्लूड केलेले. त्या 5 कार्बन मध्ये एक कार्बन फंक्शनल ग्रुपचा पण आहे. हा फंक्शनल ग्रुप होता, पण आता याची प्रायोरिटी कमी झाली. मेन फंक्शनल ग्रुप आपण कार्बोक्सिलिक ऍसिडला कन्सिडर केलं, त्यामुळे हा जो हायड्रॉक्सी आहे हा पडला साइड चेन मध्ये. तर या हायड्रॉक्सीसाठी आपण जे काही यूज करतो त्याला म्हणतात प्रिफिक्स. हा जो हायड्रॉक्सी आहे याला प्रिफिक्स मध्ये आपण युटिलाइज करतो. ओके, याला प्रिफिक्स म्हणून आपण याचा यूज करतो आणि याला प्रिफिक्स मध्ये लिहित असतो. तर या फॉर्मॅटमध्ये हा झाला प्रिफिक्स. हा जो मेन फंक्शनल ग्रुप आहे हा झाला आपला सेकंडरी सफिक्स, हा झाला मेन सेकंडरी सफिक्स. आणि ही जी काही चेन आपण सिलेक्ट केलेली आहे ब्ल्यू कलर मध्ये, ओके, तर या चेन मध्ये जे कार्बन प्रेझेंट आहेत ना, त्या कार्बन मध्ये कार्बनचं जे चेन आहे, ओके, ती कार्बनची चेन सिंगल बॉन्ड कनेक्टेड आहे, डबल बॉन्ड कनेक्टेड आहे की ट्रिपल बॉन्ड कनेक्टेड आहे. मीन्स त्यामध्ये एखादा डबल बॉन्ड प्रेझेंट आहे की एखादा ट्रिपल बॉन्ड प्रेझेंट आहे की 2 प्रेझेंट आहे की 3 प्रेझेंट आहे, हे आपण चेक करायचं. आपण ही जर चेन पाहिली तर यामध्ये हा कार्बन सिंगल बॉन्ड आहे, या कार्बनवर डबल बॉन्ड आहे, या कार्बनवर सिंगल आहे, या कार्बनवर सिंगल आहे, म्हणजे जवळपास सर्व सिंगल बॉन्ड आहे. पण एका ठिकाणी कार्बन कार्बन डबल बॉन्ड प्रेझेंट आहे. ओके, मग एका ठिकाणी जर कार्बन कार्बन डबल बॉन्ड असेल तर यामधला जो प्रायमरी सफिक्स आहे तो चेंज होतो. ओके, तर हे जे प्रायमरी सफिक्स आहे, हे प्रायमरी सफिक्स काय शो करतात रे, की आपण जी लॉंगेस्ट चेन आहे नॉमेनक्लेचरची जी सिलेक्ट केलेली आहे, ती लॉंगेस्ट चेन सिंगल बॉन्ड कनेक्टेड आहे, एखादा डबल बॉन्ड त्यामध्ये प्रेझेंट आहे की ट्रिपल बॉन्ड प्रेझेंट आहे, त्यानुसार मग त्यांचे प्रायमरी सफिक्स चेंज होतात. फॉर एक्झाम्पल, जर यामध्ये सर्व सिंगल बॉन्ड कार्बन असते तर आपण ए नी सफिक्स यूज केला असता. ओके, आता यामध्ये डबल बॉन्ड कार्बन आहे तर आपण ई नी यूज करणार. जर ट्रिपल बॉन्ड असता तर आपण वाय नी यूज केला असता. म्हणजे आपली जी चेन आहे ती कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड आहे मीन्स ए नी आहे, की कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे मीन्स ई नी आहे, की कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड आहे मीन्स वाय नी आहे. ओके, तर यामध्ये ए नी ई नी किंवा वाय नी कोणता सफिक्स युटिलाइज होतो तर तो आपल्याला चेक करायला लागतं. तो सफिक्स चेक करायचा या पॅरेंट चेनच्या कार्बनच्या लिंकेजनुसार. मग आपल्या या कार्बनच्या पॅरेंट चेन मध्ये, ओके, एक डबल बॉन्ड प्रेझेंट आहे म्हणून आपण कोणता सफिक्स यूज करणार रे, ई सफिक्स यूज करणार. म्हणजे हा जो प्रायमरी सफिक्स आहे हा प्रायमरी सफिक्स काय शो करतो, की तुमची जी काही चेन आहे तुम्ही पॅरेंट चेन सिलेक्ट केलेली ती सिंगल बॉन्ड कनेक्टेड आहे, डबल बॉन्ड कनेक्टेड आहे की ट्रिपल बॉन्ड कनेक्टेड आहे. त्यानुसार मग तुम्ही सिंगल बॉन्ड असेल तर ए नी यूज करा,
जर एखादा डबल बॉन्ड असेल तर EN यूज करा, त्याची प्रॉपर लोकेशन पण द्यावं लागते. आणि जर ट्रिपल बॉन्ड असेल तर YN यूज करा. ओके, हे झालं सेकंडरी सफिक्स साठी. आता हे जे काही आपण कार्बन सिलेक्ट केलेले यामध्ये 1 2 3 4 5 कार्बन प्रेझेंट आहेत या चेन मध्ये. 5 कार्बन या चेन मध्ये प्रेझेंट आहे. तर या 5 कार्बन नुसार आपण जो रूट वर्ड यूज करतो तो रूट वर्ड यूज करतो. फॉर एक्झाम्पल सिंगल कार्बन असेल तर आपण त्यासाठी रूट वर्ड यूज करतो मिथ. जर डबल कार्बन असेल 2 कार्बन असतील तर आपण त्यासाठी इथ यूज करतो. 3 कार्बन असेल तर प्रॉप यूज करतो. 4 कार्बन असेल तर ब्यूट यूज करतो. 5 कार्बन असेल तर पेंट यूज करतो. 6 कार्बन असेल तर हेक्स यूज करतो. 7 कार्बन असेल तर हेप्ट. 8 कार्बन असेल तर ऑक्ट. 9 कार्बन असेल तर नॉन. 10 कार्बन असेल तर डेक. म्हणजे हे जे रूट वर्ड आहे हे ऍज पर कार्बन ऍटम how many number of carbon atom are present in the parent chain, as per that carbon we are use the root word. Okay, like meth, eth, prop, but, pent, hex, hept, oct, non, dec, etc. जे काय असेल ते. ओके, जसे तुम्ही कार्बन घेता त्या कार्बन नुसार तुम्ही पॅरेंट्स है ना किंवा रूट वर्ड यूज करायचा. आणि हा जो प्रिफिक्स आहे तुम्हाला अगोदर सांगितलं जे काही साईड चेन आहेत फंक्शनल ग्रुप व्यतिरिक्त ज्या काही या चेनच्या बाजूला साईड चेन पडतात, ओके, ब्रँचेस पडतात साईडला, तर त्या साईड चेन साठी आपण हा प्रिफिक्स युटिलाइज करतो. ओके, म्हणजे सर्वात पहिले प्रिफिक्स असतो, नंतर रूट वर्ड असतो, नंतर प्रायमरी सफिक्स, नंतर सेकंडरी सफिक्स. तर हे जे काही स्ट्रक्चर आपण या ठिकाणी पाहिलेले, ओके, तर या स्ट्रक्चर मध्ये आता आपण याचं नॉमेनक्लेचर देऊ आपल्या या फॉर्मॅट नुसार. कोणतं नॉमेनक्लेचर द्यायचं? IUPAC नॉमेनक्लेचर. तर IUPAC नॉमेनक्लेचर मध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट ही लक्षात ठेवायची की आपल्याला अल्क फॅमिली जी आहे म्हणजे रूट वर्ड जे आहेत हे सर्वांनी पाठ करायचे. मीन्स 1 कार्बनला काय म्हणतात, 2 कार्बनला काय म्हणतात, 3 कार्बनला काय म्हणतात, हे खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे हा जर क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करायचा असेल तर तुम्हाला सर्वात पहिले अल्केन फॅमिली पाठ करावं लागेल. अल्केन फॅमिली पाठ केली की ऑटोमॅटिक अल्किन फॅमिली पाठ होते. त्यानुसार तुमची अल्काइन फॅमिली पाठ होते. ओके, म्हणजे सर्वात पहिले तुम्हाला रूट वर्ड पाठ करावं लागतील. 1 कार्बनला काय म्हणतात, 2 कार्बनला काय म्हणतात. त्यानंतर तुम्हाला सिंगल कार्बन साठी EN यूज करतात. डबल कार्बन डबल बॉन्ड असेल तर EN यूज करतात. कार्बन ट्रिपल बॉन्ड असेल तर YN यूज करतात. आता या व्हिडिओ मधून तुम्हाला लक्षात आलेलंच असेल की सिंगल बॉन्ड साठी काय यूज करायचं, डबल बॉन्ड साठी काय यूज करायचं, ट्रिपल बॉन्ड साठी काय यूज करायचं. ओके, सिंगल बॉन्ड साठी EN, डबल बॉन्ड असेल तर EN, ट्रिपल बॉन्ड असेल तर YN. आणि सेकंडरी सफिक्स, तर सेकंडरी सफिक्स कार्बोक्सिलिक ऍसिड साठी OIC ऍसिड, अल्कोहोल साठी OLA, कीटोन साठी ONA, अल्डिहाइड साठी ALA आणि अमाइन असेल तर त्याचा अमाइनच आहे. ओके, कार्बोक्सिलिक ऍसिडचा जो प्रिफिक्स आहे तर ऍक्च्युली सर्वात जास्त प्रायोरिटी कार्बोक्सिलिक ऍसिडला आहे. तो कधी प्रिफिक्स मध्ये येणार नाही, पण एखाद्या वेळेस जर आला तर कार्बोक्सिलिक ऍसिडचा प्रिफिक्स काय आहे? कार्बोक्सी. ओके, अल्डिहाइडचा काय आहे? फॉर्मिल. कीटोनचा काय आहे? केटो किंवा ऑक्झो. ओके, अल्कोहोलचा आहे हायड्रॉक्सी. म्हणजे आता या ठिकाणी बा अल्कोहोल काय आला रे? प्रिफिक्स मध्ये आला. मग याचा प्रिफिक्स काय यूज करायचा? तर हायड्रॉक्सी हा प्रिफिक्स यूज करायचा. या अल्कोहोलसाठी आता आपण हायड्रॉक्सी प्रिफिक्स यूज करणार. मग सर्वात पहिले प्रिफिक्स लिहायचं. आता यामध्ये स्ट्रक्चर मध्ये जर पाहिलं तर हा झाला कार्बोक्सिलिक ऍसिड फंक्शनल ग्रुप. ओके, हा OH जो आला तो हाला साइड चेन मध्ये, म्हणजे त्याला आपण सर्वात पहिले लिहिणार प्रिफिक्स मध्ये. मग OH ला प्रिफिक्स मध्ये काय लिहितात? आता सांगितलं मी तुम्हाला. OH ला प्रिफिक्स मध्ये काय लिहितात? तर हायड्रॉक्सी लिहितात. मग सर्वात पहिले हायड्रॉक्सी लिहायचा. ओके, पण हे सर्व करण्याच्या अगोदर आपल्याला काय करावं लागेल? ही जी काही आपली चेन आहे या चेनला सर्वात पहिले आपल्याला ऍज पर लोवेस्ट नंबर रूल आपल्याला याला नंबरिंग द्यावं लागेल. ओके, मग नंबरिंग कोणत्या साईडला द्यायची? तर ज्या साईडला फंक्शनल ग्रुप, जर आपल्या स्ट्रक्चर मध्ये फंक्शनल ग्रुप प्रेझेंट असेल तर फंक्शनल ग्रुपचा नंबर कमीत कमी आला पाहिजे. म्हणजे या ठिकाणी या आता कार्बोक्सिलिक ऍसिड हा टर्मिनेटिंग फंक्शनल ग्रुप आहे. हा कधी पण टर्मिनलला असतो, एकतर 1 नंबरला असेल किंवा लास्ट नंबरला असेल. तर जनरली तो 1 नंबरलाच असतो. ओके, त्याचा नंबर ऑलवेज 1 असतो. तर आपण कन्सिडर करा त्याचा नंबर 1 देऊन द्यायचा, कारण त्याला सर्वात जास्त प्रायोरिटी. एखाद्या फंक्शनल ग्रुप नसेल तर मग प्रायोरिटी डबल बॉन्डला द्यायची. ज्या ठिकाणी डबल बॉन्ड प्रेझेंट आहे त्या कार्बनचा नंबर काय आला पाहिजे? पहिल्या आणि दुसऱ्या कार्बनवर डबल बॉन्ड आहे तर पहिला आणि दुसरा, तर 1 नंबर कन्सिडर करा. 2 आणि 3 नंबरला असेल तर 2 नंबर कन्सिडर करा. 3 आणि 4 असेल तर 3 कन्सिडर करा. तर तो डबल बॉन्डचा नंबर कमीत कमी आला पाहिजे. अशा साईडला नंबर द्या. जर डबल बॉन्ड नसेल, साईड चेन असेल फक्त, तर साईड चेनचा नंबर कमीत कमी आला पाहिजे. पण आपल्या या स्ट्रक्चर मध्ये काय प्रेझेंट आहे रे? आपल्या स्ट्रक्चर मध्ये C डबल बॉन्ड OH म्हणजे कार्बोक्सिलिक ऍसिड हा फंक्शनल ग्रुप प्रेझेंट आहे. मग आपण नंबर सर्वात कमी नंबर कुणाला आला पाहिजे? कार्बोक्सिलिक ऍसिड आला पाहिजे. ओके, मग आपण नंबर देऊ या साईडला 1 2 3 4 5 नंबर दिला आपण. ओके,
आता काय करायचं, तर सर्वात पहिले या फॉर्मॅटकडे जायचं. सर्वात पहिले असतो प्रिफिक्स. तर प्रिफिक्स हा साइड चेन साठी आणि आपल्या स्ट्रक्चर मध्ये साइड चेन कोण आहे? OH. OH आपल्या इथे काय आहे? साइड चेन आहे. प्रिफिक्स नंतर रूट वर्ड आहे. रूट वर्ड म्हणजे आपण जी काही पॅरेंट चेन सिलेक्ट केली, जे नंबर दिले आपण, तर ते नंबर किती आला? लास्ट नंबर 5. तर 5 हा झाला रूट वर्ड. मग 5 ला काय म्हणतात? तर 5 ला म्हणतात पेंट. मग पेंट आपला रूट वर्ड होईल. नंतर आहे प्रायमरी सफिक्स. तर ही जी काही आपण चेन सिलेक्ट केली पॅरेंट चेन, तर यामधले जे कार्बन आहे एकमेकांना कसे कनेक्टेड आहेत? सिंगल बॉन्ड कनेक्टेड आहे का, एखादा त्यामध्ये डबल बॉन्ड प्रेझेंट आहे किंवा एखादा त्यामध्ये ट्रिपल बॉन्ड प्रेझेंट आहे, तर त्यानुसार त्यांचं प्रायमरी सफिक्स बदलेल. जर सर्व सिंगल बॉन्ड असते तर आपण एनी लिहिलं असतं. जर एखादा डबल बॉन्ड आहे, यामध्ये डबल बॉन्ड आहे, मग आपल्याला ईएनी लिहावं लागेल. जर यामध्ये ट्रिपल बॉन्ड असता तर आपण वायनी लिहिलं असतं. ओके. नंतर आहे सेकंडरी सफिक्स. सेकंडरी सफिक्स कशासाठी असतो रे? तर आपल्या फंक्शनल ग्रुपसाठी असतो. कशासाठी असतो? फंक्शनल ग्रुपसाठी. मग कार्बोक्सिलिक ऍसिड आपला फंक्शनल ग्रुप आहे, तर कार्बोक्सिलिक ऍसिड साठी सफिक्स काय येणार आहे? OIC ऍसिड. OIC ऍसिड. सर्वांना ही गोष्ट लक्षात आली असेल. एकदम सोपा फॉर्मॅट आहे. सर्वात पहिले प्रिफिक्स, नंतर रूट वर्ड, नंतर प्रायमरी सफिक्स आणि नंतर सेकंडरी सफिक्स. या रूल नुसार जर आपण वर्किंग केलं तर 100% हा क्वेश्चन आपण सहज सॉल्व्ह करू शकतो. म्हणजे नीट असेल, JEE असेल किंवा MST CET असेल किंवा 10वीची तुमची स्टेट बोर्डची एक्झाम असेल किंवा 12ची स्टेट बोर्डची एक्झाम असेल, यामध्ये हा जो क्वेश्चन आहे हा जर विचारला तर तुमचा एकही मार्क कटणार नाही. 100% तुम्ही यामध्ये मार्क घेणार. तर मित्रांनो, जसं सांगितलं त्या पद्धतीने त्या मेथडने तुम्ही वर्क करा. 100% तुम्ही यामध्ये मार्क घेणार. तर पहा, आपण हे एक जे एक्झाम्पल दिलेले बोर्डवर आपण हे आता सॉल्व्ह करून घेऊ. मग सर्वात पहिले आपण त्याला सिलेक्ट करून घेतली लॉंगेस्ट चेन. जो मेन फंक्शनल ग्रुप आहे त्याला आपण रिप्रेझेंट केलं, हायलाइट केलं. जी साइड चेन आहे तिला हायलाइट केलं, डबल बॉन्डला पण हायलाइट केलं. आता या सर्वांना आपल्याला या फॉर्मॅट नुसार काय करायचं? अरेंज करायचं. तर सर्वात पहिले कोण घेणार आपण? प्रिफिक्स. ओके. तर प्रिफिक्स कोणता आहे आपला? पहा, या प्रिफिक्स या स्ट्रक्चर मध्ये हा जो हायड्रॉक्सी ग्रुप आहे, हा हायड्रॉक्सी ग्रुप हा साइड चेन मध्ये, मग हा गेला प्रिफिक्स मध्ये. अजून दुसरी साइड चेन दिसते का कुठे आपल्याला? या बॉक्सच्या व्यतिरिक्त साईडला कोणी आहे का? नाही. हा सी डबल बॉन्ड OH हा मेन फंक्शनल ग्रुप मध्ये येतो. म्हणजे हा सोडून द्या, म्हणजे राहिला फक्त हा OH. म्हणजे हा जो OH जो आहे हा OH हे आपला प्रिफिक्स म्हणजे साइड चेन. ओके. मग आता या OH ला आपल्याला साइड चेन मध्ये घ्यायचं, प्रिफिक्स मध्ये घ्यायचं. मग याला OH ला, अल्कोहलला आपण काय लिहितो रे? हायड्रॉक्सी. OH ला आपण काय लिहितो? हायड्रॉक्सी. मग सर्वात पहिले लिहायचं हायड्रॉक्सी. पण तो हायड्रॉक्सी किती नंबरला आहे? हायड्रॉक्सी किती नंबरला आहे? तर हायड्रॉक्सी हे 3 नंबरला. मग लिहायचं 3 हायड्रॉक्सी. ओके. 3 हायड्रॉक्सी. हायपिन्स नंबर दिला, हायपिन्स दिली आणि 3 हायड्रॉक्सी लिहिलं. 3 हायपिन्स हायड्रॉक्सी, 3 हायड्रॉक्सी. ओके. त्यानंतर प्रिफिक्स संपलं. आता प्रिफिक्स अजून आहे का दुसरे? नाही. दुसरा कोणता साइड चेन नाही किंवा दुसरा प्रिफिक्स नाही. मग रूट वर्ड. रूट वर्ड कशानुसार घेतो रे? आपण जी काही पॅरेंट चेन आपण त्यामध्ये सिलेक्ट केलेली आहे, तर त्या पॅरेंट चेन मध्ये किती कार्बन प्रेझेंट आहेत? ओके. आपल्या पॅरेंट चेन मध्ये कार्बन किती आहेत? तर 5 कार्बन आहे. 1 2 3 4 आणि 5. 5 कार्बन यामध्ये प्रेझेंट आहे. तर 5 कार्बनचा रूट वर्ड कोणता आहे? 5 कार्बनचा रूट वर्ड, 5 कार्बनच्या रूट वर्डला म्हणतात पेंट. ओके. मग इथे लिहा पेंट. पेंट लिहून घेतला. ओके. पेंट लिहिला. रूट वर्ड झाला. रूट वर्ड नंतर काय आहे? प्रायमरी सफिक्स. प्रायमरी सफिक्स कशानुसार घेतात रे? कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड असतील, सर्व जर चेन मध्ये आपल्या सिंगल बॉन्ड असेल तर एनी यूज करा. त्यामध्ये एखादा डबल बॉन्ड असेल तर ईएनी यूज करा. त्याचा प्रॉपर नंबर द्या. त्याची लोकेशन काय आहे, तो कोणत्या कार्बनवर प्रेझेंट आहे, त्या कार्बनचा नंबर त्या ठिकाणी लिहावा लागेल. ओके. डबल बॉन्ड साठी ईएनी आहे. कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड असेल तर वायनी यूज करतो. आपल्या स्ट्रक्चर मध्ये जर आपण पाहिलं तर फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ. थर्ड आणि फोर्थ नंबरला काय रे? कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे. थर्ड आणि फोर्थ नंबरच्या कार्बनवर कार्बन कार्बन डबल बॉन्ड प्रेझेंट आहे. आपण कोणता नंबर कन्सिडर करणार? जो फर्स्ट येतो तो. म्हणजे थर्ड आणि फोर्थ नंबरला आहे ना, तर थर्ड नंबर कन्सिडर करायचा. म्हणजे थर्ड नंबरच्या कार्बनवर काय आहे? डबल बॉन्ड प्रेझेंट आहे. मग थर्ड नंबर घ्यायचा डॅश, म्हणजे हायपिन्स 3. ओके. डबल बॉन्ड आहे म्हणून ENE. ओके. म्हणजे आपण प्रायमरी सफिक्स कनेक्ट केला ENE. ओके. आता काय राहिलं? तर आता राहिला मेन फंक्शनल ग्रुप. काय? फंक्शनल ग्रुप कशासाठी वापरतात? सेकंडरी सफिक्स फंक्शनल ग्रुप साठी वापरतात. ओके. सेकंडरी सफिक्स कशासाठी वापरतात? फंक्शनल ग्रुप साठी. कोणता फंक्शनल ग्रुप प्रेझेंट आहे आपला?
कार्बोक्सिलिक ऍसिड. कार्बोक्सिलिक ऍसिडचा जो सफिक्स आहे तर त्याला काय लिहितात, OIC ऍसिड. तर OIC ऍसिड म्हणजे प्रायमरी सफिक्सला सेकंडरी सफिक्स अटॅच करायच्या अगोदर ज्यावेळेस आपण त्याला कनेक्ट करतो, सेकंडरी सफिक्स कनेक्ट करतो, त्यावेळेस प्रायमरी सफिक्स मधला जो ई असतो तो ट्रंकेट करायचा, म्हणजे काढून टाकायचा. ई काढून टाकला आणि काय कनेक्ट करायचा रे, सेकंडरी सफिक्स कनेक्ट करायचा. मग सेकंडरी सफिक्स आपल्या इथे कोणी, C डबल बॉन्ड OOH म्हणजे कार्बोक्सिलिक ऍसिड. आणि कार्बोक्सिलिक ऍसिड साठी जो सफिक्स आहे तो हे OIC ऍसिड. काय OIC ऍसिड. पण आता त्या फंक्शनल ग्रुपचा नंबर काय आहे, तर तो फर्स्ट नंबरला आहे. तर फर्स्ट नंबर वेगळा लिहिण्याची गरज नाही, डायरेक्टली इथे OIC ऍसिड लावून दिलं आपण, अटॅच केलं तरी ते कन्सिडर करतात की हा जो OIC ऍसिड आहे हा फर्स्ट नंबरला प्रेझेंट आहे. ओके, तर हे झालं आपलं स्ट्रक्चर, IUPAC नॉमेनक्लेचर. या स्ट्रक्चरचा IUPAC नॉमेनक्लेचर. सर्वात पहिले प्रिफिक्स, कोण आहे प्रिफिक्स, हायड्रॉक्सी. किती नंबरला आहे, थर्ड नंबरला, म्हणून इथे लिहिलं 3 हायड्रॉक्सी. टोटल कार्बन किती आहेत रे आपले, 5 कार्बन आहे. मग 5 कार्बन साठी रूट वर्ड वापरतात. मग रूट वर्ड वापरला आपण पेंट, नंतर रूट वर्ड लिहिला पेंट. हे जी पॅरेंट चेन आहे त्या पॅरेंट चेन मध्ये 5 कार्बन प्रेझेंट म्हणून पेंट लिहिलं. ओके, नंतर हे प्रायमरी सफिक्स. प्रायमरी सफिक्स कशासाठी वापरतात, की ही जी चेन आहे ही चेन सिंगल बॉन्ड कनेक्टेड आहे सर्व, की त्यामध्ये एखादा डबल बॉन्ड आहे किंवा त्यामध्ये एखादा ट्रिपल बॉन्ड आहे. तर डबल बॉन्ड किंवा ट्रिपल बॉन्ड जर प्रेझेंट असेल तर त्यानुसार सिंगल बॉन्ड साठी ए आणि डबल बॉन्ड साठी ए आणि ट्रिपल बॉन्ड साठी वाय त्यामध्ये युटिलाइज करतात किंवा ते कनेक्ट करतात. ओके, मग आपल्या स्ट्रक्चर मध्ये कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे. मग आपण काय लावणार, ई आणि ई. किती नंबरला आहे डबल बॉन्ड, 3 नंबरला, म्हणून 3 ENE. ओके, आणि ज्यावेळेस आपल्याला सेकंडरी सफिक्स कनेक्ट करायचं असतं त्यावेळेस प्रायमरी सफिक्सचा ई काढून टाकतो आणि सेकंडरी सफिक्स कनेक्ट करतो. आपला सेकंडरी सफिक्स कोण आहे, कार्बोक्सिलिक ऍसिड. मग आपण इथे OIC ऍसिड लावणार, पण तो कधी पण काय असतो, टर्मिनेटिंग आहे, 1 नंबरला असतो. तर OIC ऍसिड लावून दिलं, नंबर लिहिण्याची गरज नाही. बाय डिफॉल्ट 1 नंबर कन्सिडर करतात. एकदम सोपं एक्झाम्पल आहे आणि 101% हे एक्झाम्पल एक्झाम मध्ये येतच. मग ती नीटची एक्झाम असेल, JEE ची एक्झाम असेल, CET असेल किंवा तुमची स्टेट बोर्डची एक्झाम असेल, 10ची असेल किंवा 12ची असेल. तर या 10th पासून तर तुम्हाला 12th पर्यंत हे प्रत्येक एक्झाम मध्ये विचारलं जातं. त्यामुळे हा टॉपिक जो आहे हा 10च्या विद्यार्थ्यांसाठी पण महत्वाचा आहे, 11-12च्या विद्यार्थ्यांसाठी पण महत्वाचा आहे. त्यामुळे 100% हे क्वेश्चन तुम्हाला विचारले जातातच मित्रांनो. त्यामुळे IUPAC नॉमेनक्लेचर परफेक्ट करा. आणि यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट जी आहे ती रूट वर्ड. म्हणजे तुम्हाला सर्वांना अल्केन फॅमिली पाठ करावं लागेल. 1 कार्बनचा रूट वर्ड काय, 2 कार्बनचा काय, 3 कार्बनचा काय. म्हणजे 1 कार्बनसाठी मिथ वापरतात, 2 कार्बनसाठी इथ वापरतात, 3 कार्बनसाठी प्रॉप वापरतात, 4 कार्बनसाठी ब्यूट वापरतात, 5 साठी पेंट वापरतात, 6 साठी हेक्स वापरतात, 7 साठी हेप्ट वापरतात, 8 साठी ऑक्ट वापरतात, 9 साठी नॉन आणि 10 साठी डेक. तर हे रूट वर्ड तुमचे पाठ झाले पाहिजे. तर सर्वांनी हे रूट वर्ड पाठ करा. त्यानंतर तुम्हाला 10वी साठी 5 फंक्शनल ग्रुप तरी महत्वाचे, तेवढे तुमचे सर्वांचे पाठ झाले पाहिजे. ओके, कार्बोक्सिलिक ऍसिड, त्याचा प्रिफिक्स काय आहे, कार्बोक्सी. सफिक्स काय आहे, OIC ऍसिड. ओके, अल्डिहाइड आहे, अल्डिहाइडचा प्रिफिक्स आहे फॉर्मिल, सफिक्स आहे AL. ओके, कीटोन असेल, कीटोनचा प्रिफिक्स आहे केटो ऑक्झो किंवा सफिक्स आहे ONE. अल्कोहोल असेल तर अल्कोहोलचा प्रिफिक्स आहे हायड्रॉक्सी आणि सफिक्स आहे OL. जर तुमचा अमाइन असेल तर अमाइनचा प्रिफिक्स आहे अमिनो आणि सफिक्स आहे अमाइन. एवढे जरी तुम्ही पाठ केले आणि हे जर समजून घेतलं तर 100% तुमचा हा क्वेश्चन कुठेच जाणार नाही. त्यामुळे या IUPAC नॉमेनक्लेचर मध्ये तुम्हाला अजून काही अडचण असेल तर आपण यावर अजून डिटेल्स मध्ये व्हिडिओ काढणार आहे. ओके, आणि आपण एक प्रॅक्टिस साठी पण आपण एक संध्याकाळी लाईव्हचा सेशन ठेवणार आहे. त्यामुळे सर्वांनी लाईव्हच्या सेशनला पण कनेक्ट राहा. त्यावेळेस आपण या IUPAC नॉमेनक्लेचरची बरेचसे एक्झाम्पल आहे त्याची प्रॅक्टिस घेणार आहे. आणि यामध्ये जर तुम्हाला काही अडचण असेल तर मला कमेंट करून सांगा. पुढच्या वेळेस तुम्ही जे सांगसाल ते एक्झाम्पलवर आपण व्हिडिओ शूट करू आणि त्या तुमच्या जे एक्झाम्पलचा व्हिडिओ मी तुम्हाला शूट करेल. पण तुमचे जे एक्झाम्पल आहे की जे आतापर्यंत विचारलेले प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन असतील किंवा अदर क्वेश्चन असतील, कोणताही नॉमेनक्लेचरचा जो क्वेश्चन असेल तो कमेंट करा आणि मला सांगा. मी 100% नेक्स्ट टाइमचा जो व्हिडिओ आहे तो तुमच्या एक्झाम्पलवर बनवणार. आणि या ठिकाणी ज्यावेळेस व्हिडिओ बनवणार त्यावेळेस तो ते जे एक्झाम्पल आहे ते कोणी कमेंट केलेले त्याचं नाव पण आपण या ठिकाणी घेणार आहोत. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो प्रॅक्टिसही करा, छान प्रॅक्टिस करा
आणि हे जे व्हिडिओ आहेत आपले, हे आपल्या जिवलग मित्रांपर्यंत नक्की पोहोचवा, जेणेकरून त्यांना चांगले मार्क घेता येतील. आणि IUPAC मध्ये काही अजून डाऊट असतील तर मला सांगा, नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नक्की ते कव्हर करू. थँक्यू, धन्यवाद. ओके, आपलं चॅनल सबस्क्राईब करायला, लाईक करायला आणि शेअर करायला विसरू नका. सर्वात पहिले काम ते करा आणि नंतर बाकीच्या गोष्टी. ओके, पण 100% सांगतो, तुमची केमिस्ट्री स्ट्रॉंग म्हणजे स्ट्रॉंग बनणार. ओके, कोणताच डाऊट तुम्हाला केमिस्ट्रीमध्ये राहणार नाही. फक्त जॉईन करा आपलं कॅटलिस्ट केमिस्ट्री चॅनल. ओके, थँक्यू.